काल मालेगाव जवळील एका गावात 3 वर्षाच्या लहान चिमुकलीवर अत्याचार झाला आणि मला छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळाचा एक किस्सा आठवला। महाराजांच्या काळात एका गावातील एका व्यक्तीने स्त्रीवर अत्याचार केला आणि ती गोष्ट महाराजांच्या कानी पडताच महाराजांनी तात्काळ त्या व्यक्तीला भर चौकात चौरंग करण्याची शिक्षा दिली। त्या चौरंग करण्याची शिक्षा म्हणजे भर चौकात सर्व लोकांसमोर त्या व्यक्तीचे हात आणि पाय तोडले। जर कोणी स्त्रीवर स्वराज्यात अत्याचार करेल तर त्याची ही शिक्षा आहे। त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात जे स्त्री संरक्षणाचं धोरण होतं खूप महत्त्वाचं होतं आणि आज आपण स्वतःला महाराजांचे मावळे समजतो। आपल्या राज्यात 3 वर्षाची मुलगी सुरक्षित नाही ही आपल्या राज्याला आणि आपल्या माणुसकीला काळीमा फासणारी गोष्ट आहे। माझी महाराष्ट्र सरकारला एक विनंती आहे की तुम्ही या प्रकरणावर गंभीर लक्ष देऊन महाराजांच्या काळात जशी शिक्षा दिली जात होती तशी शिक्षा झाली पाहिजे आणि फास्ट ट्रॅक कोर्टातून तातडीने सुनावणी केली पाहिजे। माझी त्याचबरोबर पोलीस प्रशासनालाही विनंती आहे तुम्ही झिरो डिले इन्व्हेस्टिगेशन करून यातला आरोपी हा शोधून काढला पाहिजे। महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस हे महिलांच्या विषयात अतिशय संवेदनशील आहेत आपल्या सर्वांना माहित आहे। माझी माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांना नम्र विनंती आहे की त्या 3 वर्षाच्या यज्ञाला आपणच न्याय द्याल। ही अशी प्रवृत्ती वेळीच ठेचली तरच येणाऱ्या काळात आपल्या आया बहिणी या रस्त्यावर सुरक्षित असतील। आणि किती दिवस फक्त स्टार्टिंगला ती घटना झाल्यानंतर 2-4 दिवस कॅन्डल मार्च करायचा आणि स्टेटस टाकायचा आणि म्हणायचं अरे बस झाला आता। ज्यावेळेस तुम्ही ह्या प्रवृत्ती ठेचाल ना त्याच वेळेस बाकीचे जे असा विचार करणारे लोक असतील ना ते घाबरतील। त्यामुळे जो आरोपी असेल त्याला वेळीच शिक्षा झाली पाहिजे आणि ही शिक्षा अशी झाली पाहिजे येणाऱ्या काळात जो असा विचार करेल त्याने ही शिक्षा बघून आया बहिणींची रिस्पेक्ट त्यांनी केली। आपण कॅन्डल मार्च करण्यापेक्षा आपण न्याय व्यवस्थेला आपण प्रश्न का विचारत नाही। सरकारला तुम्ही टॅग करा आणि त्यामध्ये जस्टिस फॉर यज्ञ नावाचा हॅशटॅग यूज करा। माझी पूर्ण कसमादे मधल्या कंटेंट क्रिएटर्सलाही विनंती आहे जस्टिस फॉर यज्ञ हा हॅशटॅग यूज करा आणि ट्विट करा। सर्वांनी रिट्विट करा जास्तीत जास्त लोकांनी आणि ही रील नाही हा आपल्या आया बहिणीचा संरक्षणाचा प्रश्न आहे। त्याच्यामुळे मी लोकांना आवर्जून सांगतो की ही रील जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि जस्टिस फॉर यज्ञ नावाचा हॅशटॅग यूज करून तुम्ही ट्विट करा आणि महाराष्ट्र सरकारला टॅग करा। आणि माझी महाराष्ट्र सरकारला पुन्हा एकदा विनंती आहे की ती 3 वर्षाची चिमुकली तुमच्याकडे न्याय मागत आहे। मग आपल्याला छत्रपती शासनाची गरज आहे का हे मी आज लोकांना